श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना, मस्तच राहा. तर चला, मी आहे प्रांजली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी निघालेली आहे क्लाससाठी, सगळं आवरून टिफिन वगैरे करून. तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत. तर आजचा दिवस काय काय करते तर माझ्यासोबत आता घडलेलं आहे, तर मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हटलं की तुम्ही पण सतर्क राहा. तर माझ्यासोबत असं झालं की मी 9 वाजता चाकणच्या बस स्टॉपवर आली होती. तर बस यायची होती, तर मी एडिटिंग करत होती माझ्या मोबाईलमध्ये. तर 5 मिनिटानं मग मी ठेवून दिलं. माझं झालं की तर मग मी पुढच्या खिशात ठेवलं आपल्या पॅन्टमध्ये. तर त्यानंतर आहे ना बस आली 5 मिनिटांनी. तर मी बसमध्ये चढायला गेली, माझी बॅग सहित. तर मोबाईल मी वरच्याच खिशात ठेवला होता, पण तो आहे ना चढता चढता मला असं वेगळंच जाणवलं तिथं की माझा मोबाईल कुठं, तर माझा मोबाईल खिशात होताच नाही. तर मी एकदम खाली बघितलं, तर खाली पडला होता. पण खाली कसा पडणार तो? माझ्या साईडनं 2-3 मुलं होते, मला त्यांच्यावर दाडून मी त्यांना बोलली. पण मी खूप जास्त घाबरली होती, कारण माझा मोबाईल मेन म्हणजे माझे आधीचे व्हिडिओज होते, आताचे खूप एडिटिंग केलेले म्हणजे आहे. मी खूप मेहनत केली मी एवढी. तर त्याच्यामुळे मी त्याला जाम बोलली, पण फक्त एक कानफुटीतच द्यायची राहिली होती. तर गर्दी खूप होती, त्याच्यामुळं मग मी बस पण निघायची तयारी, त्याच्यामुळं मी पटकन बसमध्ये चढली. तर तुम्ही पण जर माझ्यासारखे प्रवास करत असेल तर काळजी घ्या मोबाईलची. आपल्या आजूबाजूनच लोक असतात आणि ते लक्ष ठेवून असतात आपल्याकडे, पण समोरचा खिशात हात कसा टाकू शकते? तर तो गर्दीत त्याने बरोबर लक्ष ठेवलं माझ्याकडे. तर मी तर वाचली, नाहीतर बस आज तर गेलीच असती कामातून. घरचे तर जाम बोलले असते मला. तर असं झालं माझ्यासोबत. तर तुमच्यासोबत होऊ नये म्हणून काळजी घ्या. तर चला, पुढं भेटू आपण. तर क्लास वगैरे झालेला आहे. आज खूप छान छान हेअरस्टाईल शिकवलेलं आहे मॅमनी. आणि चाकणमध्ये आल्यावरच एवढं ट्रॅफिक असते ना, कारण MIDC साईड पडते ना, तर खूप जास्त, कारण सगळ्यांची सुट्टीचा टाईप, माझा, स्कूलचा सगळेच असतात, त्याच्यामुळं खूप जास्त गर्दी असते. तर चला, घरी जाऊया. मॅमबद्दल बोलायचं झालं तर मॅम एवढ्या म्हणजे त्यांच्याजवळ नॉलेज म्हणजे एवढं अफाट आहे ना, जसं समुद्र आहे ना तसा. आणि खूप काही गोष्टी घ्यायच्या आहे त्यांच्याकडून. आणि मी तर त्यांनी ते बोलले ना, तर मी नोट करून ठेवत असते मला काय काय आवडते त्यांचं. तर खूप नॉलेज आहे त्यांना, म्हणजे त्यांचं वय खूप कमी आहे, पण त्यांच्या मनाने त्यांनी एवढी प्रगती केली आहे ना, तर खूप जास्त. तर मी 3च तास उभी असते प्रॅक्टिस करायच्या टाईमला. तर तुम्ही बघू शकता पाय टोटली सुजून गेले आहे, पण मॅम तर कंटिन्यू उभे असते, कंटिन्यू 1 मिनिटसुद्धा बसत नाही. त्यांचं काय होत असेल, तर त्यांना सलामी आहे माझ्याकडून खरंच. पण खूप त्यांना मानावं लागेल, ते खूप मेहनत करतात, म्हणून ते आज इथपर्यंत आलेले आहे. तर चला, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू. श्री स्वामी समर्थ सर्वांना. काळजी घ्या सर्वांची. तर चला, बाय.